नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आज काय करायचे आहे? आज आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या ठिकाणी आपला एक पाढा आहे टेबल, या ठिकाणी एक टेबल आहे। त्या टेबलवर आपल्याला दोन गणित आपल्याला या ठिकाणी घ्यायचे मल्टिप्लिकेशनचे। मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं? गुणाकार। मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। आणि मग गुणाकाराचे गणित आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला 24 मल्टिपल बाय 2 किंवा 24 गुणिले 2। आता ही जी 24 असते ही संख्या अशी इथं लिहिली आणि मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आणि हे 2 इथं लिहिले। आता आपल्याला काय करायचंय? याचा अर्थ आहे आपल्याला 2 चा टेबल बघायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी 2 चा टेबल लिहिलेला आहे। मोबाईल असं इकडे तिकडे सारखायचे, इकडे थोडासा आता इथं आपण 2 चा टेबल लिहिलेला आहे। मग 2 च्या टेबल मध्ये 4 नंबरला कोणती संख्या आहे बघायची? 2 च्या टेबल मध्ये 4 नंबरला 1 2 3 4। 2 च्या टेबल मध्ये 4 नंबरला काय सापडलं आपल्याला? 8। इथे 8 लिहून टाकलं। आता परत जायचं 2 च्या टेबल मध्ये 2 नंबरला काय सापडतं बघा? 1 2। 2 च्या टेबल मध्ये 2 नंबरला काय सापडलं आपल्याला? 4। आता पाढा कसा? 2 4 जा 8 आपल्याला सापडलं, आपण लिहिलं 2 2 जा 4। ज्याला पाढा असतो तो डायरेक्ट उत्तर लिहितो, ज्याला पाठ नाही तो असं इथं पाढा तयार करतो आणि मग उत्तर लिहितो। हे झालं साधा गुणाकार किंवा एकदम साधं मल्टिप्लिकेशन। आता आपल्याला हातच्याचं कॅरिंग ओव्हर मल्टिप्लिकेशन आपण एक पाहूया। 24च आहे, इथं पण आपण लिहिली मल्टिपल बाय 3। आता 2 चा टेबल नाही, आता 3 चा टेबल आहे, मग आपण 3 चा टेबल लिहून ठेवलं। आता आपल्याला 3 च्या टेबल मध्ये 4 नंबरला कोणती संख्या आहे? 1 2 3 4। 3 च्या टेबल मध्ये 4 नंबरला 12 आहे। माझे हे 12 कसे दिसतात? असे। याच्यात आपल्याला या युनिट मध्ये तर फक्त आपल्याला काय लिहावं लागेल? 2। आणि हा जो 1 आहे 12 मधला, हा काय होणार? हातचा म्हणून असं इथं वर येणार, कॅरिंग ओव्हर हातचा आला वर। आता परत 3 चा टेबल आपल्याला 2 पर्यंत मांडायचा। 3 च्या टेबल मध्ये 2 नंबरला कोण आहे? 6 आहे की नाही? हा 6 आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 टाकला, 6 मध्ये हा 1 मिळवला, किती झाले? 6 मध्ये हा 1 मिळवला हातचा, किती झाले? 7। म्हणून इथं आले 7। कसं आले? 3 च्या टेबल मध्ये 2 नंबरला 3 2 जा 6 आणि 6 मध्ये हा 1 मिळवला, 7 आले, म्हणून उत्तर आलं 72। या प्रकारे आपल्याला गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचं असतं। हे बिगर हातच्याचं आहे आणि हे हातच्याचं आहे। या प्रकारे तुम्ही सराव करा। कोण कोण करणार आहे? कोण करणार? सराव करायचा